लेक्सा. जय गुरु सर. हा, जय गुरु. एकदम. अजून कोणी आले नाही फारसे. इकडे एकदम जोरदार पाऊस सुरू आहे मुंबईत. हा, सुरू करूया का आपण? 4-5 जण झालेत. हो सर. हो सर. हा. चालेल. तर तुमचं मी जे काल उन्नतीने जे शेअर केलं होतं ते मी इथं स्क्रीनवरती दाखवतोय. तुम्ही आधीचं काही फारसं बघितलं नाही. पण हे जो आता शेवटचं जे वाक्य दिसतंय, हा, की तेनही अस्यां प्रच्छाया शीतलायां सप्तपर्णवेदिकायां मुहूर्तम उपविश्य. मुहूर्तम म्हणजे क्षणभर किंवा थोडा वेळ. हा. हा. पारावर बसून थोडा वेळ बसून असं पाहिजे. हा. किंवा घटकाभर ज्याला आपण म्हणतो ना, घटकाभर बसून. हा. परिश्रम विनोदम. तर तुम्ही याचा थकवा विनोद करावा असं लिहिलं होतं ना तुम्ही, उन्नती? हा. हा सर. म्हणजे ते परिश्रम आणि विनोदम असं वाटलं आम्हाला. हम्म. नाही, ऍक्च्युली त्याचा अर्थ असा आहे की परिश्रम घालवावेत किंवा ज्याला आपण श्रम परिहार. हा. ऍक्च्युली ना, विनोद या शब्दाचा जो अर्थ आहे ना, हम्म, हा म्हणजे जोक नाहीये किंवा हा, म्हणजे विनोद हा शब्द कसा तयार झालाय? नुद. नुद धातूपासून झालेला आहे. नुद, आणि त्याला नुद म्हणजे नुदती म्हणजे ढकलणे किंवा प्रोत्साहन देणे या अर्थाने नुद. आणि विनोद. म्हणजे हा विशेष, नुद म्हणजे. तर विनोद म्हणजे दूर सारणे. हम्म. तो विनोद याचा अर्थ असा होतो की विनोद याचा अर्थच असा होतो की मरगळ किंवा थकवा दूर सारणे. आपण त्याला विनोद म्हणजे मनोरंजन समजतो, नाही का? पण म्हणजे विनोदाचा मूळ अर्थ आहे मरगळ किंवा थकवा दूर सारणे. समजलं? त्यामुळे इथं परिश्रम विनोदम करोतु आर्यहा म्हणजे परिश्रम विनोदम करोतु म्हणजे परिश्रम म्हणजे आपल्या थकव्याचा परिहार करावा किंवा परिश्रम घालवावे म्हणजे परिहार करावा असं, ज्याला आपण श्रम परिहार म्हणतो ना, असं. असं. त्यामुळे इथे विनोद म्हणजे तसा विनोद या अर्थाने नाहीये विनोद. समजलं? समजलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर, समजलं. हा, ठीक आहे. आता पुढचं, राजा यूयमप्पि अनेन कर्मणा परिश्रांताः. श्रांत हा धातू म्हणजे श्रांत हे परत धातू साधितच आहे. परिश्रांताः. यूयम अपि. यूयम म्हणजे तुम्ही, म्हणजे तुम्ही म्हणजे त्या सगळ्या मैत्रिणी असतात त्या त्या काय करत असतात तिकडे सांगा? मैत्रिणी त्या बहुतेक झाडांना पाणी घालत असतात त्या. बरोबर जॉब करत असतात म्हणजे तयारी करत असतात का सर हा असं काही हा, याची. झाडांना पाणी वगैरे घालत असतात उन्हामध्ये वगैरे. त्यामुळे तो राजा त्यांना म्हणतो, त्या जेव्हा म्हणतात की तुम्ही इथं थांबा, तुम्ही इथं जरा सावलीत आराम करा आणि श्रम घालवा, श्रम परिहार करा. तर राजा त्यांना म्हणतो की तुम्ही युयम अपि म्हणजे तुम्ही सुद्धा अनेन. अनेन म्हणजे इदमची तृतीया, नाही का? अनेन म्हणजे ह्या कर्मणा म्हणजे ह्या कामाने थकलेला आहात. परिश्रांत म्हणजे थकलेला असणे, हा, दमलेले असणे किंवा थकलेले असणे. बरोबर. हं, हं. पुढचं,
अनसूया हला शकुंतले उचितम न पर्युपासनम अतिथीनाम अत्र उपविशामहा सर्वा उपविशन्ति. तर अनुसूया म्हणजे तिची एक जी सखी असते अनुसूया आणि प्रियंवदा. तर अनुसूया म्हणते हला. तर हे हला म्हणजे काय माहितीये, जसं आपण अगं अग, हा बरोबर, हा अग म्हणजे मैत्रिणी एकमेकींना जसं म्हणतात अग वगैरे, हा जसं. पण हे विशेषतः आहे म्हणजे स्त्रिया एकमेकांशी बोलतात, स्त्रिया किंवा मैत्रिणी बायका, तेव्हा हे हला म्हटलं जातं. जसं आपल्या मराठीत माणसं बोलताना अरे कारे असं बोलतात, मुली अग काग असं बोलतात तसं. तर हला म्हणजे अग, अग शकुंतले. हा अ, नहा उचितम नहा, नहा म्हणजे आपण, अस्मान नहा म्हणजे आपण. हा अस्माकं नः हा हा अ, हा तर आपण परी उपासनम अतिथीनाम, अतिथीनाम म्हणजे अतिथीन जवळ किंवा अतिथींकडे. हा परी, परी उपासना म्हणजे उपासना म्हणजे जवळ जवळ बसणे. बसणे. हा आणि परी म्हणजे सभोवती असं, त्यांच्या जवळ सभोवताली बसणं उचितम. उचितम हे परत धातुसाधितच आहे, म्हणजे उचित योग्य होईल. अत्र उपविशामहा म्हणजे अत्र म्हणजे येथे, उपविशामहा म्हणजे वयम हम्म. उपविशामहा. बसूया हा हा म्हणजे उपविशामहा म्हणजे बसतो असं. आपण सर्व. आपण सर्व आम्ही, आपण सर्व इथे बसतो. सर्वा उपविशन्ति मग सगळ्या सगळ्या त्या बसतात. आता इथं सर्वा, सर्वा हे काय झालेलं आहे, कारण त्या म्हणजे स्त्रीलिंगी होतं म्हणून ते सर्वा झालेले आहे. हं, मालासारखं. हा हा शकुंतला आत्मगतम किं नु खलु इम प्रेक्ष्य तपोवन विरोधिनो विकारस्य गमनीया अस्मि संवृता. हा प्रश्न आहे ऍक्च्युली. तर शकुंतला म्हणते आत्मगतम, आत्मगतम म्हणजे ज्याला आपण नाटकामध्ये स्वगत स्वतःशी. म्हणतो, स्वगत. हा स्वतःशी स्वगत म्हणतो ना आपण मराठीत स्वगत, तसं स्वगत म्हणजे स्वतःशीच. हा किम म्हणजे काय. हा नू, नू या शब्दाला तसा अर्थ नसतो, तुम्हाला माहिती आहे नाही का. इम प्रेक्ष, इम म्हणजे इम ह्याला पाहून, खलू खरोखर, तपोवन विरोधिनो विकारस्य. तपोवन विरोधीनं म्हणजे तपस्वी, तपोवन विरोधी म्हणजे काय, तपस्वी जीवनाला विरोधी विकार. हा विकार म्हणजे वासना या अर्थाने. हा गमनीया, हा म्हणजे मी पात्र झाली का म्हणजे, आणि संवृत म्हणजे पण वेढल्या गेली का म्हणजे माझ्या भोवती सगळे म्हणजे असे कामुक किंवा असे आकर्षण वगैरे असं मला वाटायला लागलेलं आहे, की जे तपस्वी जीवनाच्या विरोधी आहे. असे विकार माझ्या मनात खरोखर असे आले का, असं तिला म्हणजे स्वतःच तिला असं वाटतंय काहीतरी आपण म्हणजे त्याच्याकडे आकर्षित होतोय, आणि असं काहीतरी. तर ती असं स्वतःशीच म्हणते. तर ते गमनीय म्हणजे जाणे ना, गच्च म्हणजे काय मला कळलं नाही. गमनीय हा अनियर गमनीय प्रत्यय. आणि अस्मित. हा, आणि ते आपण अनियर प्रत्यय आपण गेल्या वेळेस शिकलेलो आहे ना परिचयमध्ये, टाप हो प्रत्यय. नाही, हा पण गम म्हणजे जाणे ना, मग पात्र कशी काय म्हणजे ते मला कन्फ्युज झाली. बस अजून काही नाही. नाही, तर इथं गमनीय म्हणजे अं, आता मी इकडे गेलो म्हणजे असं मी या ज्याला म्हणतात मी परदेशाला गेलो म्हणजे, तर पात्र म्हणजे या अर्थाने की मी तिकडची झाली का म्हणजे मी तिकडे गेली का. ऍक्च्युली पात्र हा शब्द अर्थ बरोबर नाहीये खरा. हा मी तपोवन विरोधन, सॉरी तपोवन विरोधी विकाराकडे गेली का, आणि त्यांनी संवृत्त झाली का, त्यांनी म्हणजे ते माझ्यावर झाकोळले का. संवृत्त म्हणजे झाकोळलं जाणे. हा वृत्त म्हणजे व्याप्त, व्याप्त होणं का? हा व्याप्त होणं. वृत्त म्हणजे आपण ज्याला वृत्त म्हणजे वर्तुळ म्हणतो ना, म्हणजे झाकोळलं ज्याला आपण म्हणतो ना, झाकल्या गेली का असं, वेढल्या गेली का पछाडले किंवा म्हणजे हा पछाडले गेली का. पछाडली गेली का. हा किंवा
ते असं माझ्या मनावर ते विचार सगळे आले का, सगळ्या माझ्या मनावर त्यांनी झाकली गेली का, असं. संवृत्त म्हणजे झाकल्या जाणे असं पण होतं. तेव्हा विकाराची छाया पडली का, किंवा विकाराकडे, व्यापली गेली का? हं, बरोबर, विकाराने व्यापली गेली का, व्यापली गेली का असं पण बरोबर होईल. हं, गेली का, असं. आता हे कसं आहे ना, ही कालिदासाची जी भाषा आहे ना, म्हणजे आपण जसं आपलं ज्ञानेश्वरी वाचताना मराठीचं आपल्याला होतं, नाही का, की आत्ताची मराठी आणि ज्ञानेश्वर काळची मराठी, किंवा ते मुकुंदराज वगैरे, नाही का, ते त्यांची मराठी चांगदेव याच्यातली वगैरे महानुभाव पंथातली, तर ती वेगळी असते एकदम. तसंच हे कालिदासाचं संस्कृत आणि गेल्या 300 वर्षाचं संस्कृत यात थोडाफार फरक झालेला आहे. हम्म आणि थोडस नाटक असल्यामुळे सगळं हे, ज्याला आपण मराठीत नाही का, नाटकात अशी वाक्य अशी थोडी वेगळीच असतात, अशी व्यावहारिक आपण जसं बोलतो तसं नसतं, नाही का, तसं. तर ओरिजिनल शकुंतला संस्कृत मध्ये बोलायची. अं, असं म्हटलं जातं की पूर्वी संस्कृत हीच म्हणजे ज्याला आपण लौकिक व्यवहाराची भाषा होती त्या काळात. हं? म्हणजे जो जो एक आपल्या इथे इंग्रजांनी एक मोठा गैरसमज पसरवून दिला की संस्कृती फक्त ब्राह्मणांची किंवा उच्चभ्रू लोकांची त्यातल्या त्यात अशी भाषा होती, म्हणजे किंवा फक्त विद्वानांची भाषा होती रादर. हा, पण सामान्य लोकां वेगळं काहीतरी दुसऱ्या भाषेत, प्राकृत किंवा अशा भाषेत बोलायचे. पण ते तसं म्हटलं तर ते चुकीचं आहे. कारण म्हणजे त्या काळात तरी संस्कृत ही सामान्य लोकांची भाषा होतीच, यात काही वाद नाही. कारण तसं जर नसतं तर आज सुद्धा तुम्ही ऐकलं असेल कधी कधी की भारतामध्ये अजूनही काही अशी, फार कमी, पण अशी गावं गावं आहेत, आहेत. हो, की जिथं संस्कृतनीच व्यवहार चालतात, नाही का. अं, म्हणजे हे आलंच नसतं, नाही का. म्हणजे मी माझ्या ह्याच्यात मी बघितलेलं आहे, म्हणजे अगदी म्हणजे दोघं व्यक्ती एकमेकांशी भेटल्यावर संस्कृत मध्ये बोलताना मी स्वतः बघितलेलं आहे बऱ्याचदा असं. त्यामुळे तुझा जो प्रश्न आहे की शकुंतला संस्कृत मध्ये बोलायची का, तर आपण हो असंच म्हणता येईल त्याला. हं? असं. ठीक आहे. ते तर व्याकरण इंग्रजी मध्ये आपल्याकडे 300 किंवा गमनीयामध्ये 400. गम प्लस अनियर प्लस टाप, टाप म्हणजे काय? अं, नाही, गम अनिर हा टाप, टाप प्रत्यय म्हणजे स्त्री. हा, तर टाप म्हणजे एखाद्या शब्दाचं जेव्हा स्त्रीलिंग आकारांत रूपाने होतं ना, त्याला गमनीया, हा, म्हणजे तेव्हा त्याला टाप प्रत्यय म्हणतात. म्हणजे ओके. गमनीय हा झाला अनियर प्रत्यय, बरोबर. पण त्याचं जेव्हा त्याला टाप प्रत्यय, म्हणजे त्याचं जेव्हा लिंग बदलतं, पुल्लिंगाचं जेव्हा स्त्रीलिंग होतं, त्याला टाप म्हणतात, टाप प्रत्यय म्हणजे आ. हा, तो ट ही जातो आणि प पण जातो, उरतो फक्त आ. आणि त्यांनी तो शब्द स्त्रीलिंगी होतो असं. हं? कसं, आता स्त्रीलिंगीचे ना दोन प्रकार आहेत, बरोबर. एक या टाप प्रत्ययाने स्त्रीलिंगी होतं. म्हणजे जसं आणि काही, तो दुसरा प्रत्यय मला माहिती नाही, ई ई प्रत्यय लागतो, म्हणजे सुंदर सुंदरी, देव देवी, या एका पद्धतीने स्त्रीलिंगी रूप होतो. आणि काही काही वेळा आ प्रत्ययाने होतो. तर हा टाप प्रत्यय, म्हणजे त्याला टाप प्रत्ययाने पण पुल्लिंग शब्दाचं रूपांतर स्त्रीलिंगात होतं असं. म्हणून त्याला टाप असं तिथे लिहिलेलं आहे की गमनीया म्हणजे काय, असं, या अर्थात. हम्म. अं, पुढचं वाचूया. राजा, सर्वा विलोक्य. आता परत इथं सर्वा, सर्वा हा शब्द आहे ना, इथे पण या सर्व शब्दाला टाप प्रत्यय लागून सर्वा झालेला आहे. कारण काय, मूळ शब्द सर्व आहे, पण त्या सगळ्या स्त्रिया किंवा मैत्रिणी होत्या, म्हणून त्यांना सर्वाविलोक्य, म्हणजे त्या सगळ्या म्हणजे मिक्स नव्हते ते, असं. सर्वाविलोक्य म्हणजे त्या सगळ्यांना बघून
मग त्या सगळ्या स्त्रियांना बघून अहो समवयवो रूप रमणीयम भवतीनाम सौहार्दम. राजा म्हणतो सगळ्यांना बघून आहा हा म्हणजे अहो किती छान. हा भवती नाम. तर भवती नाम म्हणजे भवती म्हणजे स्त्री, म्हणजे स्त्रीलिंग आदरार्थी. आदरार्थी, बरोबर. तर भवती नाम म्हणजे बहुवचन त्याचं. हा जसं नदी नाम तसं. तर म्हणजे आपल्या सौहार्द किंवा आपले सौहार्द एकाच वयाचे, म्हणजे आपण एकाच वयाचे आहोत. म्हणजे राजा सुद्धा तरुण होता, त्या मुली सुद्धा तरुण होत्या, आणि सगळे म्हणजे समवयस्क होते, आणि रूप म्हणजे सगळे रूपवान वगैरे असे होते, सुंदर दिसणारे वगैरे. त्यामुळे सगळं म्हणजे तो म्हणतो की आपलं सौहार्द जे आहे हे खूप रमणीय, म्हणजे छान वाटतंय असं मला, असं तो म्हणतो. तर हम्म. ते थोडं वयाचे असं हे करा ना, समवयस्कता. वयाचे. आ काय उन्नती? ते वयाचे ते वयाचे तेच म्हणायचं होतं ना. मी नाही, देवी काहीतरी म्हणत होती. हो बरोबर. देवी तुझा आवाज हे होतोय, आता खरखरतोय. तिचा तिचा सिग्नल ब्रेक होतोय थोडा थोडा, मला वाटतं वीक आहे असावा. ठीक आहे, केलं पण आपण हा. दुरुस्त. हा ठीक आहे. नंतर मग प्रियंवदा जनांतिकम. आता जनांतिकम, इथं जे जनांतिकम लिहिलेलं होता ना अर्थ, हात की ओठ कर. हात की ओठ कर म्हणजे कसं, असं आपण हात असं तोंडाला लावून बोलतो ना. हा पण ऍक्च्युअली जन अंतिकम हा मूळ शब्द आहे. जन अंतिकम म्हणजे लोकांपासून दूर. अंत म्हणजे दूर, नाही का. तर लोकांपासून दूर म्हणजे लोकांपासून, लोकांशी लपवून, सगळ्या प्रकट नाही. म्हणजे असं ती प्रियंवदा आपल्या म्हणजे एक सखींमध्ये सांगते ती. मैत्रिणींमध्ये, म्हणजे राजाला ऐकूनही जात. हा म्हणजे आता बघा, नाटकामध्ये 3 प्रकार असतात बोलण्याचे. एक असतं प्रकट. प्रकट म्हणजे स्टेजवरची किंवा जी सगळी पात्र असतात रंगमंचावरची, त्या सगळ्यांना ऐकू जातं, त्याला म्हणतो आपण प्रकट. दुसरं असतं जनांतिकम, म्हणजे असं कानगोष्टीसारखं, म्हणजे एकाचं दुसऱ्याला आपापसात त्या ग्रुपमधल्या. आणि तिसरं असलं स्वगत. स्वगत किंवा आत्मगतम, तर ते म्हणजे फक्त स्वतःशीच, ते पण आपल्या जवळच्याला पण ऐकू जात नाही. तर आता ही प्रियंवदा म्हणजे अं, त्या मुलींमध्येच बोलते. तोंड असं हे करून, म्हणजे हात असं तोंडाला लावून. अनसूये, हे अनसूये, कहा. कहा म्हणजे कोण. नू हा असाच प्रत्यय असतो. एष खलू. एष म्हणजे हा, कोण हा. चतुर, म्हणजे तो बोलण्यात हुशार वाटतोय. चतुर म्हणजे हुशार. गंभीर, पण गंभीर म्हणजे असा काय त्याला म्हणजे थिल्लर नाही वाटत आहे. हा प्रगल्भ पण वाटतोय. आकृती ही मधुरम. हा म्हणजे हुशार आणि प्रगल्भ अशी ही आकृती, म्हणजे याचा देह असलेला हा. हा अं, अं, मधुरम प्रियम आलपन. मधुरम प्रियम आलपन म्हणजे गोड आणि प्रिय. म्हणजे तो गोड पण, म्हणजे त्याचा आवाज पण गोड आहे, आणि तो प्रिय पण बोलतोय. आपल्याला दुःख म्हणजे असं टोचत नाही, टोचणार किंवा हेटाळणीच्या स्वरात किंवा कठोर बोलत नाहीये. हा आवाज म्हणजे गोड पण बोलतोय आणि प्रिय पण बोलतोय. आणि एक मिनिट. प्रभाववान इव. प्रभाववान इव म्हणजे प्रभाववान म्हणजे प्रभावशाली. प्रभावशील. हा म्हणजे हा हा कोण आहे की हा असा खूप हुशार आणि प्रगल्भ वाटतोय, आणि गोड आणि प्रिय बोलून सगळा प्रभाव पाडतोय आपल्यावर. इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो तसं. असं. तर हा ते प्रभावशाली दिसतोय असं बोलायचं का? हा आणि प्रभाव आकृती प्रभावशाली. शाली म्हणूया, किंवा वानही चालेल. कारण वान म्हटलं तरी
प्रभावशाली किंवा वाटतो. तेजस्वी नाही, किंवा स्मार्ट. नाही, इम्प्रेसिव्ह. मूळ शब्द हा प्रभाववान किंवा इम्प्रेसिव्ह म्हणजे म्हणजे प्रभावशाली. हा इव म्हणजे सारखा पाहिजे इथं शब्द आपला, इव हम्म. असल्यामुळे. तर प्रभाववान, जसं बलवान म्हणजे बल असलेला. प्रभाववान, हा. हा, बलवान तसं बल प्रभावशाली. असलेला, प्रभाववान म्हणजे प्रभाव असलेला. हा, तर हा. आणि प्रभावशाली किंवा सर, हा, बोला. बोल. आकृतीचा म्हणजे ठेवणीचा ना, ती जी शरीराची ठेवण असते तसा ना, चतुर आणि गंभीर ठेवणीचा ना, ते असतं ना. ऍक्च्युली आकृती म्हणजे गंभीर याला ना, आकृती म्हणण्यापेक्षा इथे माणूस असंच म्हटलं तरी चालेल. हा, कारण काय, म्हणजे हा कोण माणूस आहे असं आपण म्हणतो ना. हा कोण मुलगा आहे, हा कोण माणूस आहे, त्या माणूसच्या ऐवजी आकृती म्हटलेलं आहे. हा, ज्याला आपण प्रकृती म्हटलं तर नाही, 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 प्रकृती नाही. व्यक्तिमत्व आकृती म्हणलं तर व्यक्तिमत्व. नाही, 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 व्यक्तिमत्व नाही. आकृती म्हणजे ती बॉडी ज्याला आपण प्रत्यक्ष म्हणतो. माणूसच. हा, हु इज दिस कॅरेक्टर असं आपण म्हणतो ना. हं, तसं इंग्लिश मध्ये बोलताना. शरीराचा. हा, हु इज दिस मॅन, हु इज दिस कॅरेक्टर, हु इज दिस गाय असं आपण म्हणतो ना. असं तर तसं. हा, म्हणजे हा चतुर व गंभीर माणूस कोण आहे, तर माणूस या शब्दाचाच म्हणजे या आकृतीचा अर्थ माणूस किंवा पात्र असं पण म्हणतो. ह्या चतुर आणि गंभीर पात्र हे कोण आहे असं. या अर्थाने. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. इथे ना जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आमची कुत्री आहे ती एकदम अशी डिस्टर्ब झाली बरीच. हा, तर सखी, अनसूया म्हणते तिला. सखी, मम अपि अस्ति कौतूहलम. हा, माझं पण तेच कुतूहल आहे. पृच्छामी, हे याच्या पुढचं मी लिहिलेलं नाहीये, तर मग उन्नती तू लिहिशील काय पुढचं मी जे लिहितो बोलतोय आपण ते. हो, मी लिहिते. हा, मग ते नंतर आपण याच्यात ऍड करू तसं. हम्म. हा, तर हा, तर पृच्छामी तावद एनम म्हणजे ते एनम म्हणजे विचारते. यालाच. हा, तेव्हा यालाच, यालाच एनम एव किंवा तेव्हा यालाच विचारते. मग प्रकाशम, प्रकाशम म्हणजे प्रकटपणे. आर्यस्य मधुरालापजनितो विस्रंभो माम मंत्रयते. क- कथम, हा, आर्येण राजर्षी वंशोऽलंक्रियते. म्हणजे कथम म्हणजे जसं आपण ते कतिपयम मागे झाला होता ना आपला शब्द. कथम म्हणजे कुठलं काय असं. या अर्थाने. कथम म्हणजे आर्य म्हणजे आपले. ते म्हणजे जसं आपण महाराजांचे. हा, म- म- महाराजांच्या गोड आलाप म्हणजे बोलणं. हा, महाराजांच्या गोड बोलण्याने. हा, अं, अं, मला विश्रंभ म्हणजे विश्वास. हा, मला विश्वास वाटतो. मंत्र येते म्हणजे मंत्र म्हणजे मनात राहते, म्हणजे माझ्या मनाला असं वाटतं. हा, की आ- आर्येण म्हणजे आपण कुठल्या तरी राजवंशात अलंकृत झालेला आहात. म्हणजे आपण कुठल्या तरी उच्च राजकुळातील आहात असं तिला म्हणायचंय. कथमो वा. हा, विरह पर्युत्सुक जनहा कृतो देशः. हा, म्हणजे आपल्या विरहाने हा कुठल्या देशातले लोक. हा, म्हणजे त्यांना विरह झालेला आहे. हा, आता विरह पर्युत्सुक म्हणजे व्याकुळ. म्हणजे विरहाने परी उत्सुक म्हणजे उत्सुक म्हणजे या अर्थाने अँक्शस. या अर्थाने. आणि परी उत्सुक म्हणजे खूपच असं अँक्शस होणं. आणि विरहाने म्हणजे म्हणून व्याकुळ. तर आपल्या विरहाने कुठल्या प्रांतातले किंवा देशाचे प्रदेशाचे लोक व्याकुळ झालेत,
किम निमित्तम वा म्हणजे काय कारणाने सुकुमार तरोपी, कारण तो आपला ही दुष्यंत ना, हा हा, तर हा दुष्यंत राजा जो होता त्याचंही लग्न तेव्हा व्हायचं होतं, म्हणजे अगदी सुकुमार होता तो, हा तरुण होता. सुकुमार तर म्हणजे तरुणातलाही तरुण म्हणून तर, हा, जसं आपण तरतम म्हणतो नाही का, शुभ्र शुभ्रतर शुभ्रतम, पांढरा पांढऱ्याहून पांढरा आणि सगळ्यात पांढरा त्याला शुभ्रतम, तसे सुकुमारतर म्हणजे तरुणांमधल्याही तरुण असून, हा असं तपोवन गमन परिश्रम श्रमस्य आत्मापदम उपनीत, म्हणजे आपण म्हणजे कुठल्या अशा राजवंशातले आपण आहात आणि या तपोवनात येऊन परिश्रम घेऊन इथं पदम उपनीत म्हणजे अं, आपले पाय इथं लावले असं. आपले पाय, हा आपले पाय इथं का लागले तपोवनाला, हा या म्हणजे तपोवन गमन म्हणजे असं तपोवन म्हणजे जंगलच म्हणूया आपण, वन, तर वनातल्या परिश्रमासाठी आपले पाय का लागले असं. हम्म. तर मधल्या लाईनीमध्ये आर्येण आहे ना, तर हम्म. ते तृतीय एकवचन येतं ना, आर्याने. हा, हो, म्हणजे आपल्याने म्हणजे आर्यन म्हणजे इथं आर्य म्हणजे ती तू असंच या अर्थाने म्हणते. हा, कारण हा तिला हा ते लक्षात आलं, त्याचे वेशभूषा वगैरे बघून तिच्या लक्षात आलंय की हा कोणीतरी मोठा माणूस आहे. हा, तर मग जसं आपण महाराजांकडून म्हणजे महाराजांनी कुठल्या राजवंशाला अलंकृत केलेलं आहे असं, राजर्षी वंश हा हम्म अलंक्रियते, म्हणजे आपल्याकडून कुठला राजर्षी वंश अलंकृत झालेला आहे, म्हणजे असं, म्हणजे असं हम्म इनडायरेक्ट असं. म्हणजे थोडक्यात आपण हा कुठल्या वंशाचे आहात असं म्हणजे न विचारता आपण कुठल्या राजवंशाला अलंकृत केलेलं आहे असं. हम्म. म्हणजे तिला हे जाणून घ्यायचंय की तुमचा वंश काय, तुमचा प्रदेश कुठला, कुठल्या देशाचे तुम्ही, कुठून आलात, पण ते विचारायची जी एक पद्धत असते, म्हणजे सर डायरेक्ट न विचारता असं अलंकारिक वळणाने आणि इनडायरेक्टली असं. आदराने. हा तर मी असं लिहिलंय, अनुसया, सखी हा. मला सुद्धा खूप उत्सुकता आहे, तेव्हा हम्म. ह्यालाच विचारते, हम्म. प्रकट करून प्रकट करून नाही, महाराजांच्या प्रकटपणे असं म्हण, प्रकटपणे. प्रकटपणे पण हा. प्रकटपणे हम्म. महाराजांच्या गोड बोलण्याने मला विश्वास वाटतो की आपण कोणत्या तरी उच्च राजकुळातील आहात, नाही, तर किंवा त्याच्यात असं तू असं आपल्या लिही, आपण आपण आप विश्वास वाटतो की आपण अं, अं, विश्वास वाटतो. हम्म. पण आता हे विश्वास वाटतो कशाला वाटतो एवढंच आहे. हा, कथम आर्येण, आता पुढचं वाक्य वेगळं, कथम आर्येण राजर्षी वंशोलंकृते, हा, अं, अं, आप आपला गड महाराजांकडून कोणता राजर्षी वंश हा अलंकृत महाराज केला गेला आहे. असं, हा असं म्हण, महाराजांकडून कुठला राजवंश अलंकृत झाला आहे. हा, आणि वंश कुठला अलंकृत झाला आहे. राजवंश हा अलंकृत अलंकृत झाला आहे, अर्थ तोच आहे पण जरा ऑनरिफिक आहे असं. अलंकारिक भाषा. हा, झाला कथम वा आहे. कुठ, हा एक मिनिट मी कोणत्या वाचते, एक देशातील मिनिट. लोक सखी आपल्या मला सुद्धा वियोगाने खूप व्याकुळ झाले उत्सुकता आहेत. आहे, तेव्हा हम्म. ह्यालाच विचारते, प्रकटपणे महाराजांच्या गोड बोलण्याने मला विश्वास वाटतो हम्म. आपण आपल्याकडून कुठला राजवंश अलंकृत झाला आहे, हम्म. आपल्या विरहाने कुठल्या देशातील लोक व्याकुळ झाले आहेत, बरोबर. काय कारणाने इतका सुकुमार और आपण इतके तरुणातीलही, आपण इतके तरुण असून, हा अच्छा, हा आपण आपण इतके इतके तरुण असून सुद्धा, तरुण असूनही, ओके, सुकुमार देहाला या तपोवनात यायचे परिश्रम दिले, असं मी लिहिलं. हा ठीक आहे.
चालेल. हा, बरोबर. हा. नंतर पुढचं बघूया आपण. शकुंतला. अं, का हा शकुंतला अं, अं, आत्मगतम, परत म्हणजे ती स्वगत म्हणते. शकुंतला स्वतःशीच म्हणते. हृदय म्हणजे हे हृदया, म्हणजे ती स्वतःला सांगते. जसे आपले मनाचे श्लोक असतात ना तसं. हं हृदय हे हृदया, मा उत्ताम्य. हं, मा हा उत्ताम्य म्हणजे उड्या मारू नकोस. अधिरोहण. हा, नाही, ऍक्च्युली उत्ताम्य म्हणजे उड्या, उचंबळून येऊ नकोस किंवा उड्या मारू नको, म्हणजे तिलाही आनंद झालेला आहे त्याला बघून असं. हा हा एषा त्वया चिंतितम अनुसूया मंत्रयते. हा, आता इथं त्वया चिंतितम म्हणजे तू चिंतित, तू जे तू तू जो विचार करतो आहेस. हा, चिंतितम म्हणजे परत धातू साधित. तू चिंतिलेलं. हा, एषा अनुसूया मंत्र येते, म्हणजे ही अनुसूया. एषा म्हणजे ही अनुसूया, ही अनुसूया विचारते असं. मंत्र येते म्हणजे पुन्हा एकदा सांगा विचारते. जर. हा, शकुंतला स्वतःशीच किंवा स्वगत हे हृदया. मा अन्वय लिहायचा असेल तर मा उत्ताम्य म्हणजे उड्या मारू नकोस. हम्म उत्ताम्य असं. हा किंवा हा, अधीर होऊ नकोस म्हटलं तर. तरी चालेल. हम्म हम्म. हा, तो त्वया चिंतितम अन्वय लिहायचा असेल तर असली त्वया चिंतितम म्हणजे तू तू चिंतिलेलं. तू ही अनुसूया. एषा अनुसूया मंत्र येते, ही अनुसूया विचारते, विचारत आहे असं. हम्म? वया वया. म्हणजे तुझ्याकडून ना. हा हा, म्हणजे तुझ्याकडून चिंतिलेलं. बरोबर. त्वया चिंतितम म्हणजे हे हम्म. धातुसाधित कर्मणी असल्यामुळे ती तृतीयेत गेलं, ते कर्ता तृतीयेत गेला असं. हम्म स्वगत हे हृदया, अधीर होऊ नकोस, तुझ्याकडून चिंतिलेलं ही अनुसया विचारत आहे. बरोबर. हम्म राजा आत्मगतम. राजा आता हे सगळं नाटकाचं असल्यामुळे ना, म्हणजे नाटककार जो असतो तो कुठल्या पात्राने कसं ऍक्टिंग करावी, अभिनय करावा, ते पण लिहित असतो ना. नुसतंच आपलं कथा लिहित नसतो. त्यामुळे सगळं आत्मगतम, प्रकाशम, जनांतकम वगैरे असं येत राहतं. हा, तर आत्मगतम म्हणजे तो स्वतःशीच बोलतो. कथम इदानीम आत्मानम निवेदयामी म्हणजे इदानीम म्हणजे आता, यावेळी मी कसं सांगू. यावेळी. हा, म्हणजे यावेळी आता. हा, आत्मानम म्हणजे माझ्याविषयी कसं सांगू. हम्म कथम वा किंवा वा आत्मा अपहारम कथम करोमी, किंवा आत्मा अपहारम म्हणजे आत्मा म्हणजे स्वतः. स्वतःला लपवू कसं. हा, स्वतःला लपवण्याचं म्हणजे अपहार म्हणजे लपवणे. हं, चोरी करणे किंवा लपवणे. बरोबर. किंवा स्वतःला मी कसं लपवू किंवा म- स्वतःला कसं झाकू असं. हं, या अर्थाने भवतु. हं, भवतु म्हणजे असो. ठीक आहे. एवम. हा, काय हो सर. झालं. हा, नाही नाही, एवम. बरोबर आहे. हा हा एवम. हा, तावद एनाम वक्षे भवती. प्रकाशम भवति हा, ता, अ, तावद एनाम वक्षे प्रकाशम भवती, म्हणजे असं होईल की तावद, तावत म्हणजे तोपर्यंत, यांना बघू दे असं काहीतरी होईल याचं. हा, बरोबर आहे. अशा प्रकारे सांगतो वगैरे.
हा वक्षे म्हणजे सांगतो बरोबर असं. हा अशा प्रकारे सांगतो असं काहीतरी. यः हा पौरवेण राज्ञा धर्माधिकारे नियुक्तः सोहम अविघ्न क्रियोपलंबाय. एक मिनिट एक मिनिट. हॅलो. हा काय झालं? फोनवर बोलतायत सर. अच्छा. हा सॉरी. हा तर हा तर एक मिनिट. हा हा दिसतंय तुम्हाला की काय? दिसतंय का? हा तर हो, सांगा. हा तर यहा म्हणजे हा पौरवेण जो जो राज्ञा पौरवेण राज्ञा धर्माधिकारे नियुक्ता म्हणजे काय? कुरुवंशाच्या राजाने हा धर्माधिकारे म्हणजे त्याच्या अधिकाराने. तर पौरवेण म्हणजे काय? तर हा पुरु यांचा जो वंश होता ना दुष्यंत शकुंत. जसा आपण तो रामाचा वंश सूर्यवंश बघितला होता वाल्मिकी रामायणात किंवा रघुवंशात बरोबर. तसा हा पुरु वंश आहे. म्हणजे इथं पुरु पुरु नावाचा मोठा राजा होऊन गेला. हा ज्याच्यापासून म्हणजे ऍक्च्युअली याला चंद्रवंश पण म्हणतात. पण त्याच्यात एक मोठा पुरु राजा झाला म्हणून त्याला पुरु म्हणजे पुरुवंश म्हणतात. आणि पौरवेण म्हणजे पुरुवंशातल्या राजाने धर्माधिकारे नियुक्त म्हणजे त्याच्या धर्म म्हणजे त्याच्या कर्तव्याच्या अधिकाराने नियुक्त केलेला सहा अहम तो मी अविघ्न क्रिय उपलंभाय धर्म धर्म अरण्यम इदम आयात. हा म्हणजे अ, अविघ्न क्रियोपलंबाय म्हणजे इथं काही म्हणजे इथली विघ्न दूर करावी. विघ्न क्रियो उपलंबाय म्हणजे इथली विघ्न या सगळ्या अरण्या म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की तुम्ही जर म्हणजे राज्यकारभाराच्या याच्यानुसार हा मला नियुक्त केलेलं आहे राजाने कुरुवंशातल्या राजाने की या सगळ्या म्हणजे काही विघ्न वगैरे असतील तर ते दूर करण्यासाठी हा ते ते धर्म धर्म म्हणजे इथे कर्तव्य. अरण्यम इदम अरण्यम आयात ह्या अरण्यात मला पाठवलेलं आहे. तर हा इथे म्हणजे यह हा म्हणजे काय म्हणाले? हा हा हा, असं. अच्छा. हा म्हणजे हा म्हणजे तो स्वतःला हा म्हणतो. हा तो मी असं. हा हा म्हणजे पौरवेणे राज्ञा धर्माधिकारी म्हणजे कुरुवंशातल्या राजाने हा धर्माधिकाराने त्याच्या अधिकारानुसार नियुक्त केलेला हा तो मी. हम्म, वि- अविघ्न क्रिय उपलंबाय म्हणजे विघ्न दूर करण्यासाठी किंवा संकट दूर करण्यासाठी हा अ, धर्माने इदम अरण्यम आयात म्हणजे या अरण्यात पाठवलेला आहे असं. कोणती विघ्न सर? नाही म्हणजे जसे जंगलामध्ये पूर्वी जंगली प्राणी असतील किंवा गुंड लोक असतील वगैरे वगैरे असं. राक्षस हा म्हणजे तर जे असं लिहिलंय. धार्मिक क्रियांसाठी धार्मिक क्रिया धा जाणण्यासाठी आला धार्मिक आहे तो. पण किंवा ते गुरुकुल असतात तर तिकडं त्यांचं शिक्षण वगैरे त्यांना काय सगळ्या वस्तू मिळत आहेत का वगैरे कोणी त्रास देत आहे का वगैरे वगैरे असं या अर्थाने. तर ट्रान्सलेशन असं आहे, राजा हा स्वगत ह्यावेळी माझ्याविषयी कसे सांगू किंवा हम्म, स्वतःला मी कसे झाकू, हम्म. तोपर्यंत मी हिला प्रथम सांगतो. अगं सखे, हा हा पुरुवंशाच्या राजाने अधिकाराने नियुक्त केलेला हा नाही, तो मी संकट.
अगसख्य नाही म्हणायचं, इथं काही सख्य नाहीच आहे. भवती भवती अहो तू आहे अग तू आदरणीय आदर